मल्टीस्पेशालिटीची केस ही येत्या 17 तारीखला कोल्हापूर बेंचमध्ये आहे आणि 17 ते 20वर जाण्याची शक्यता आहे. आणि दोन्ही जे राजघराण्यातले भाग आहेत दोघांनीही आपली ॲफिडेव्हिट दिलेली आहे की हे मल्टीस्पेशालिटी त्या जागेवर करायला हरकत नाही. त्याची आता किंमत वाढते. वाढलेल्या किमतीला मान्यता देण्यासाठी प्रस्ताव हा मुंबईला पाठवण्याबद्दल आरोग्यमंत्री महोदयांनी सांगितलेला आहे. लवकरच हा प्रस्ताव आरोग्यमंत्री महोदयांकडे जाईल आणि त्याच्यानंतर त्यांना पुन्हा निविदा काढायला लागेल, कारण पूर्वीची निविदा ही कमी रकमेची होती. त्यामुळे नव्याने निविदा काढायला लागेल आणि त्याच्यानंतर हा प्रस्ताव मान्य होईल. ज्या कमी डॉक्टर्सची संख्या आहे ती डॉक्टर्स येत्या आठवड्यामध्ये देण्याचं मान्य हे आरोग्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते सुद्धा 8-15 दिवसामध्ये डॉक्टर्स उपलब्ध होतील अशी आम्ही अपेक्षा करतो. आजगावच्या संदर्भात ज्या लोकांच्या भावना आहेत त्या शासनाला कळवण्याच्या संदर्भातला ठराव घेतलेला आहे आणि ते आम्ही निश्चितपणे त्या भावना कळवू, जेणेकरून त्या भागामध्ये दुसरा कुठलाही प्रकल्प आणावा परंतु मायनिंग आणू नये. आजगावच्या लोकांचा त्यांना विरोध आहे. त्या भावना आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी कळू. बांध्यातल्या लोकांचा मोठ्या प्रमाणात विरोध हा शक्तिपीठ महामार्गाला आहे आणि शक्तिपीठ महामार्ग हा मळगावला जोडला जावा अशी आम्ही विनंती केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा सर्वे करण्यासाठी दोन जी परवानगी मागितलेली आहे मी आतापर्यंत SP साहेबांची बोलेन आणि ही परवानगी देण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा विनंती बोलला. NGTला 27 तारीखला हे नोटिफिकेशन निघालेलं आहे. आपल्याला 60 दिवसाच्या त्याच्यावर ऑब्जेक्शन्स द्यायला लागतील. सावंतवाडी शहराचा त्याच्यामध्ये समावेश करू नये असं महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला कळवलेलं होतं. तरी पण या यादीमध्ये पुन्हा सावंतवाडी शहराचं नाव आलेलं आहे. हे वगळण्यात यावं आणि ज्या ग्रामपंचायतीला इकोसेन्सिटिव्ह नको असेल त्यांनी 60 दिवसाच्या आत आपले ऑब्जेक्शन्स सरकारला कळवाले. त्या संदर्भात पाणीपुरवठा मंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत की याचा एस्टिमेट करून नाबार्डमध्ये हा प्रस्ताव पाठवावा. त्याप्रमाणे येत्या 4-5 दिवसामध्ये हा प्रस्ताव नाबार्डसाठी मुंबईला पाठवण्यात येईल. पाणी बंद होणार नाही कारण आमची स्वतंत्र लाईन आहे, परंतु कोलगाव आणि सावंतवाडीने एकत्रित मिळून ही योजना चालवण्याची आवश्यकता आहे. काही पाणी हे कोलगावला देण्याची आवश्यकता आहे. त्या संदर्भात निश्चितपणे आम्ही पूर्वीच्या काळात ठराव केलेला आहे. मी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांशी बोलेन आणि कोलगाव आणि कुंकेरी दोन्ही गावांना पाणी पुरवठा करण्याच्या त्यांना विनंती. MSCच्या संदर्भात आमची बोर्डीकर मॅडमशी चर्चा झालेली आहे. आम्हाला नवीन 100 ट्रान्सफॉर्मर ते देत आहे. आंबोली चौकीच्या वेगवेगळ्या लाईन्स काढण्याचा निर्णय झालेला आहे आणि वारंवार लाईट जात असल्यामुळे इथं असलेल्या झाडांची संख्या लक्षात घेता इथं अंडरग्राऊंड 33 kV करण्याचा संदर्भातला प्रस्ताव त्यांनी पाठवायला सांगितलेला आहे. हा प्रस्ताव 110 कोटीचा शासनाकडे गेलेला आहे. लवकरच मी महाजन साहेबांची भेट घेईन आणि आपत्ती व्यवस्थापनातून ह्याला पैसे देण्यात यावी अशी त्यांना विनंती करतो. एक असं आहे की बांधकाम विभागाचं काम हे खूप वास्ट असतं आणि त्याच्यामुळे एखाद्या ठिकाणी आपण बघितलं की एका ठिकाणी ब्रिजच्या संदर्भात काही अडचणी आलेल्या होत्या, तर त्या संदर्भात ॲक्शन घेण्याचे मी निर्देश दिलेले आहेत. परंतु ज्या ज्या ठिकाणी इतर लोकांच्या मागण्या होत्या, कुठे बॅरिकेटिंग करावं, तिथं क्रॅश गार्ड बसवायला लागतात, ते सर्व करून घेण्याच्या संदर्भातल्या सूचना या विभागाला दिलेल्या आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि पंतप्रधान ग्रामसडक योजना त्याच्यामध्ये पैसे मंजूर आहेत, परंतु काम कॉन्ट्रॅक्टरमुळे झालेली नाही आहे. ती कामंसुद्धा करून घेण्याच्या सूचना दिल्या. भाई, आमसभेमध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली की जेव्हा भीक मागणं आंदोलनासंदर्भात एक नागरिक बोलले त्यावेळी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येच वाद झाल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही परिस्थिती करणं असं बोलणं हे चुकीचं. त्यांचं कॉन्ट्रिब्युशन त्याला काहीही नाही आहे. वेळोवेळी ज्याला पैसे लागतात मी वेळोवेळी उपलब्ध करून देतो. त्याच्यामुळे भीकमागं आंदोलन करणं असं म्हणणं हे मुळात चुकीचं आहे. आपण आपल्या मागण्या निश्चितपणे मांडल्या पाहिजेत. त्या मागण्या योग्य असतील तर त्या मंजूरसुद्धा होतील, परंतु मांडण्याची एक सर्वेशास्त्राची एक पद्धत असते. त्या पद्धतीचं उल्लंघन होता कामा नये असं मला वाटतं.